हॅलो फ्रेंड्स, तर आता वाजले आहेत 4:30. मी आलेले आहे शेतामध्ये. तर आपलं भोपळा लावण्याचं काम कालच झालेलं आहे. तर असंच फेरफटका मारण्यासाठी आलेली आहे मी. घरी वेळ जात नाही, त्यामुळे रानात थोडा फेरफटका मारल्यानंतर बरं वाटतं. तुम्हाला पण असंच आवडतं का रानामध्ये फेरफटका मारायला? थोडं रानातून फिरून आलं की फ्रेश वाटतं. मग घरी तर ड्रीप वाकडी झाली आहे, मी सरळ करते. खाली जाऊन ह्याला सरळ करावं लागते. तर डांगरी भोपळा हा कमी कालावधीमध्ये येतो आणि त्याला जास्त खर्च पण नसतो आणि भाव पण चांगला भेटतो. पुणे, मुंबईमधील वाशी मार्केटला जास्त भोपळा तिथे घेतला जातो. मुंबईतील वाशी मार्केट आणि पुण्यात पण जातो. बघा, हे असं मी रोवलं होतं तर ते निघून पडलेलं आहे. झाली सरळ आता. तिकडे वरती ऊस आहे. चला मी दाखवते वर ऊस आमचा. तर जाऊ आपण ऊस बघायला. तर इथं बघा चिंचेचं झाड आहे. चिंचा लागलेल्या आहेत. ह्या साईडनं नाही जास्त दिसत, इकडून जास्त दिसतात. ती छान दिसतंय ना दृश्य. पाठीमागे सूर्य. तर इथं आहे आपली विहीर. दाखवते. बांधून घेतलेली नाही आणखी विहीर, असंच आहे. आता पाणी नाही जास्त एवढं, आता खोल गेली. पावसाळ्यात खूप पाणी होतं. आणि तिकडच्या साईडला आहे आपला ऊस. पाहिलं का पाणी? आरती आहे विहीर. सूर्य चमकतो डोळ्यावर. उपसा टाकलेला आहे विहिरीचा. इकडं पाठीमागे चमकतोय सूर्यामुळे. तर इथे आहे आपला ऊस.
गवत आलेलं आहे बांधावरती. इकडच्या साईडला पण आहे. तर मित्रांनो, हा आहे आपला ऊस. बांधून घेतलेला आहे दिवाळीनंतर. सातव्या महिन्यातील लागण आहे. एवढा झालाय आपला ऊस. 7व्या महिन्यातील लागण आहे. आता जानेवारी महिना चालू आहे. इकडला आहे तो छोटा आहे, नंतर लावला होता. ह्याला आणखी बांधायचा आहे. छोटा आहे. गवत किती जरी काढलं तरी येतेच आणखी. ही रोडच्या इकडच्या साईडला आहे हा. हा रस्ता आहे चालण्याचा. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप की मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं. मी रुपाली, मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर मी शेतात आले आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण जो डांगरी भोपळा लावला होता तो आता 2-2 पानांवर आलेला आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. हा आहे डांगर भोपळा. छोटासा आलेला आहे. तर असा हा 2-2 पानांवर आलेला आहे. बहुतेक आम्ही 4 जानेवारीला लावला होता. आज 18 जानेवारी आहे. म्हणजे 10-12 दिवसात एवढा आलेला आहे 2-2 पानांवर. ऊन चमकत आहे. तर मी दाखवते तुम्हाला इकडच्या साईडचा. हा आहे डांगर भोपळा. तर दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि ऊन पडलेले आहे शेतामध्ये. सावलीला मी बसलेली आहे चिंचेच्या झाडाखाली. चिंचेचं झाड आहे इथं मोठं. अशी थंडगार सावली पडलेली आहे आणि मी बसलेली आहे. इकडे ऊन आहे. तर असा हा आपला भोपळा आलेला आहे 2-2 पानावरती. तो तुटळ झालेला दिसतंय बहुतेक. तर या बाजूचा भोपळा हा 3-3 पानांवर आलेला आहे. तर मी दाखवते तुम्हाला. हा इथे एक लावला आहे, नंतर हा ड्रिपर सोडून दिलेला आहे आणि नंतर इथे एक लावलेला आहे. नंतर एक ड्रिपर सोडून नेऊन इथे एक लावलेला आहे. कारण की असं जर नाही केलं तर तो खूप दाट होतो आणि मग त्याला व्यवस्थित फळ लागत नाही.
व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विहिरीचा उपसा दाखवलेला होता, विहिरीजवळ टाकलेला, तर तो यांनी विकलेला आहे आणि ते नेण्यासाठी हा टिपर आलेला आहे. वर विहीर आहे, मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली होती ती, आणि त्याचा उपसा यांनी विकलेला आहे. कुणाला तरी रस्त्याचं काम चालू आहे त्याजवळच. ही अशी आलेली आहे कोथिंबीर, छान अशी पातळ लावली होती मी आणि ती छान आलेली आहे फुटून. बघा कशी आली छान. परत इकडच्या बाजूला लावली होती, कारण की एकाच भोदाला नव्हती लावली दाठवत, म्हणून इकडे लावली. नंतर वारं सुटलेलं आहे त्यामुळे केस विस्कटतात. तर चला आपण जाऊ वर विहिरीकडे.